एक माणूस गेला आणि संपूर्ण राहुरीचं राजकारण ढवळून निघालं. भाजपकडून अक्षय कर्डिले मैदानात, शरद पवारांच्या एनसीपी कडून प्राजक्त तनपुरे तयार आणि मध्येच सुजय विखे पाटलांची एंट्री. राहुरीची पोटनिवडणूक म्हणजे आता एक मोठी राजकीय मॅच बनली आहे. दररोज नवीन माहिती समोर येते, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष याकडे लागलंय. जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय समांतर. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं 17 ऑक्टोबरला निधन झालं. त्यांच्या या अचानक जाण्यानं सगळ्यांना मोठा धक्का बसला. शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात एका सामान्य कार्यकर्त्यापासून केली, पण हळूहळू ते राहुरीचे सर्वात मोठे नेते बनले आणि ते तब्बल 6 वेळा आमदार राहिले. एकूणच त्यांची राजकीय ताकद किती मोठी होती लक्षात येतं. आता त्यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभेची जागा रिक्त झाली आणि पोटनिवडणुकीची चाहूल सुरू झाली. केंद्रीय निवडणूक आयोगानं राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली. त्यानुसार 23 एप्रिलला मतदान होणार असून 4 मेला मतमोजणी केली जाणार आहे. म्हणजे आता वेळ कमी उरलाय, त्यामुळे सगळ्या पक्षांच्या हालचालींना एकदम वेग आलाय. मंडळी, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीनं प्राजक्त तनपुरे आणि सुजय विखे यांना बाजूला सारून थेट अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या नावाला मंजुरी देत तिकीट दिलं. वडिलांच्या निधनानंतर मुलाला तिकीट देणं हे राजकारणात नवं नाही, पण इथे गोष्ट वेगळीच आहे. शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं राहुरीत मजबूत पकड निर्माण केली होती. त्यांच्या निधनानंतरही ही परंपरा कायम ठेवण्यासाठी भाजपनं अक्षय कर्डिले यांच्यावर विश्वास दाखवलाय. मंडळी, यात महत्वाचं नाव आहे विरोधी बाजूला चेहरा प्राजक्त तनपुरे यांचं. ते शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. म्हणजेच राजकीय घराण्याशाहीच्या त्यांचा थेट संबंध आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजी कर्डिले यांचा पराभव करून विजय मिळवला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे नगरविकास खात्याच्या राज्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र 2024च्या निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले यांनी पुनरागमन करत तनपुरे यांचा 34,000 मतांनी पराभव केला. हा पराभव तनपुरेंसाठी मोठा धक्का होता आणि आता राहुरीच्या पोटनिवडणुकीत ते परतीचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. आता असं बोललं जात आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री असलेले प्राजक्त तनपुरे हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्याही चर्चा जोर धरतात. मंडळी, राहुरीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा जोरदार सुरू आहे. स्वतः कर्डिलेंनी या मुद्द्यावर निवडणूक जिंकली होती. त्यात बरेचसे कार्यकर्तेही हा मुद्दा उचलून धरताना दिसतात. खुद्द तनपुरे हे गळ्यात केशरी रंगाचा रुमाल घालून फिरतात. त्यांना याबद्दल विचारलं असता त्यांनी वेगळं कारण सांगून हे टाळलं. तनपुरे यांनी मला आमदार व्हायची काही घाई नाही, अक्षय कर्डिले यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असं वक्तव्य केल्यानं तनपुरे लवकरच भाजपची वाट धरणार असल्याच्या चर्चा राहुरीत पसरल्या होत्या. पण प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी भाजपचे स्थानिक कार्यकर्ते मात्र नाराज होते. म्हणजे असं झालं, भाजपमध्ये जायचं म्हटलं तर स्थानिक कार्यकर्ते नाराज, राहायचं म्हटलं तर शरद पवार गटाकडून मैदान लढवायचं. गेल्या काही आठवड्यांपासून तनपुरे हे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत गोंधळात दिसतात. ते भाजपकडून उमेदवारी स्वीकारणार की स्वतंत्र भूमिका घेत अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार, यावर विविध पातळीवर चर्चा सुरू आहे. त्यात या पोटनिवडणुकीसाठी आपणच पहिल्या क्रमांकाची पसंती असल्याची वारंवार सांगताना सुजय विखे पाटील दिसले. पण भाजपचे शेवटी अक्षय कर्डिलेंनाच तिकीट देऊन विखे पाटलांची ही स्वप्न धुळीस मिळवली. सोबतच तनपुरे यांनी माघार घ्यावी लागली आणि सध्या शक्यता आहे की तनपुरे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवतील. यात महत्वाचं म्हणजे ही निवडणूक बिनविरोध होणार याची चर्चा होती. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भूमिका मांडली. कर्डिले यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी आणि त्यांच्या प्रती असलेली सहानुभूती पाहता महायुती ही जागा भावनिक मुद्द्यावर बिनविरोध लढवण्यात काढण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.